व्यवस्थित जर का परफॉर्म करत राहिलात ना तो दुनिया की कोई भी ताकत हमें ये ट्रॉफी जीतने से नहीं रोक सकती। तुझा निर्णय फायनल आहे ना? हो, निर्णय केव्हाच झालाय साहेब. आज प्रत्यक्ष कृती करायचा दिवस आहे. मराठे चला कामाला लागा. हो सर. आणि मी याची वाट न बघता डान्स बार जमीनदोस्त झाला पाहिजे. कारवाई सुरू करा. सर तुम्ही येईपर्यंत अर्धा बार जमिनीवर आडवा झालेला असेल. गुड मराठे. येतो सर. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. सर पोलीस कशासाठी आहे? मला गरज नसताना पोलीस प्रोटेक्शन का देताय तुम्ही? मला तुझी काळजी वाटते कीर्तने. सर अली बघतोय मी तुमच्या बोलण्यात माझ्याबद्दल खूप काळजी जाणवते मला. का तसं काही घडलंय का? नाही काही झालंय असं नाही, पण कोणीतरी आपली काळजी करतंय तर त्याला करू द्यावी ना. आता माझ्या नंतर येणारे कमिशनर तुझी काळजी करतीलच असं नाही ना, म्हणून म्हणतो की थोडासा संयम ठेव. हे मात्र मान्य आहे मला की केवळ तुमचा सपोर्ट आहे म्हणूनच मी माझं काम अतिशय शांतपणे करू शकतो. काय ना सर, समाज बदलण्याची फक्त इच्छाशक्ती असून उपयोग होत नाही. आजूबाजूच्या माणसांचा, वरिष्ठांचा सपोर्ट सुद्धा मिळावा लागतो. नाही पण हा कणखर सपोर्ट गेल्यानंतर परिस्थितीनुसार जरा लवचिक राहा. नाही म्हणजे अगदीच वाक असं म्हणणार नाही मी, म्हणजे तू तसं करणारही नाहीस. सर माझ्या पाठीच्या कण्याला वाकायची आणि मोडायची सवय नाहीये. काम पूर्ण होईपर्यंत मी उभाच राहणार. तुला सल्ला देणं म्हणजे ना दगडापुढे गीता वाचण्यासारखं आहे कीर्तने. सर मला उशीर होतोय, निघायला हवं. येस येस. कारण मराठे तिकडे एकटा आहे, मला त्याला सपोर्ट करायला हवा. हा कीर्तने, नवीन माणसाला असं वागवू नका की भविष्यामध्ये त्याला तुमच्या एवढे शत्रू निर्माण होतील. सर जसे तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिला तसं मी त्याच्या पाठीशी उभा राहीन. येस. आणि भविष्य कणखर बनवणं हे आपल्या हातात आहे. देयर यू आर. निघू? हा चला. लेकिन भाई आप आए ना बहुत अच्छा लगा मेरे को. भाई तुम्ही तर नव्हते ना, ते एवढा प्रॉब्लेम चालेल ना, अहो पुरा धंदा पण झाला आपला. हा कीर्तन जेव्हापासून लाईफ मध्ये आलाय ना तेव्हापासून सगळीकडे प्रॉब्लेम केलाय. जगणं मुश्किल केलंय त्याने आपला. याचा काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे. भाई त्याचा विषय एंड करायचा का? म्हणजे ठोकायचं का त्याला? तुम्ही फक्त एवढंच सांगा, तो जिथे असेल ना तिथे जाऊन ठोकतो त्याला. अबे चिरकुट येडा झालाय का? आज आपण त्याला ठोकला, परवा आपला एन्काउंटर होऊन जाईल. बात करताय. अहो पण भाई असं किती दिवस घाबरून जगायचं? घाबरत कोणीच नाहीये, कळलं? बड़े भाई ने बोला इसलिए चुपचाप बैठे. भाई काय झालं? हा कीर्तने आपला शेवटचा डान्स बार पाडायला येतोय. बस बहुत हो गया. खूप समजावलं याला, पण याला सरळ भाषा नाही समजत. अब इसको अपने स्टाइल में समजा. अहो पण भाई ते मोहिते एन्काउंटर तर नाही करणार ना? अरे आता आपला धंदाच धोक्यात आलाय. हा शेवटचा डान्स बार पाडला तर आपल्या हातात काय राहणार आहे? त्यामुळे जीवाची पर्वा करत राहिलो तर जगणं मुश्किल होईल. जीव गेला तरी चालेल, पण या कीर्तनेला सोडायचा नाही. काल किमो सरांच्या नवीन असिस्टंटने ज्या काही स्टेप्स सांगितल्या त्या तशा बऱ्या होत्या ना? काय नाही, स्टेप तशा बऱ्या होत्या, पण आपण ज्या पद्धतीने नाचलोय ना, बापरे किती वाईट होतं ते. म्हणजे मला प्रश्न पडला की किमो सरांना कसं काय आवडल्या. प्लीज हा, इतकाही काही आपण वाईट परफॉर्मन्स नाही दिलेला. उलट कमी वेळात आपण जास्त कॉन्फिडन्स मध्ये नाचलोय, हो की नाही? हो.
चल आपण निघूया, उशीर होतोय. हसत बसलो ना तर इथंच बसलो. चल लवकर. गायत्री 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 कुठे होतीस यार तू इतक्या? एक मिनिट. कार्तिक काय झालंय? तू का शोधतोयस मला आणि तेही असं धावत पळत? काय झालं? एक मिनिट मैत्री. गायत्री हा मेसेज वाच. मला काही वाचायचं नाही. गायत्री प्लीज हा मेसेज वाच. इट्स अर्जंट. कार्तिक काय झालंय? एका बारचं डिमॉलिशन चालू असताना सदाशिव कीर्तनेंवर दगडफेक झाली. माझ्या एका कलिगनी मला मेसेज पाठवला. मला जेव्हा कळलं मी तडक कॉलेजमध्ये आलो. मी बराच वेळ झाला गायत्री 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 आई, उद्या माझी मॅच बघायला यायचं. म्हणजे तुला कळेल तुझा मुलगा काय भारी बॅटिंग करतो. येणार ना? आई काय झालं? एक कमवा ना. मला कळतंय तू काहीतरी टेन्शन मध्येस. सांग ना काय झालं, म्हणजे मी काहीतरी हेल्प करू शकेन तुझी. कोणास ठाऊक का, पण काहीतरी ना चुकल्यासारखं वाटतंय. का माहित नाही रे, पण मला ना खूप विचित्र वाटतंय. सगळं काही चुकीचं घडतंय. पण काय चुकीचं घडतंय? माझ्या मनात ना नको नको ते विचार येत आहेत आणि काहीतरी वाईट घटना घडेल असं वाटतंय सारखं. हे बघ आई, तू हे असले काहीतरी विचार करणं थांबव. तुझी तब्येत बरी नाहीये का, किंवा तू थकलीस का खूप? अचानक मोठा झाल्यासारखा वागायला लागलास. मी बरी आहे, काळजी नको करूस. पण ना तरी सारखं वाटतंय काहीतरी चुकीचं घडणार आहे. ओ माँ, ये सदाशिव कीर्तने का घर है. यहाँ दुख भी सोच समझ कर पाव रखता है. तेच तर, रोज वेळेवर येणारे तुझे बाबा अजूनही घरी आले नाहीयेत. अगं हो यार, बस बाबांना चक्क अर्धा तास लेट झालाय. नाही पण ताईची रिहर्सल अजून संपली नसेल ना, म्हणून कदाचित लेट. नाही तेजस, तसं असतं ना तर त्यांनी मला फोन केला असता. आणि गायत्रीने काहीच कळवलं नाहीये. आई, मी आहे ना तुझ्या बरोबर. तेजस, ताईला फोन लाव लगेच. मी बाबांना फोन लावते. कोणाला फोन करतेस? गायत्री, आईला फोन करतेस का? नाही नको, तिला खूप टेन्शन येईल. ओके, मग काकाला? बाबांचा फोन स्विच ऑफ येतोय का? गायत्री, मी तुम्हाला सोडू का प्लीज? नाही नको. मैत्री, मी कुठे फिरायला जायचं का म्हणून विचारत नाहीये. ती अडचणीत आहे म्हणून विचारतोय बस. गायत्री, गायत्री प्लीज. तू ठीक आहेस? गायत्री, हे बघ, मी मैत्रिणीच्या गाडीने तुम्हाला सोडतो आणि मग तसंच परत येतो. ओके ओके ओके. हा प्लीज चावी दे. मैत्रिणी, तू काळजी करू नको, फक्त तिला सांभाळ. हळू. शांत हो काय, केव्हाची शांत आहे मी.
अगं आई, तुला अस्वस्थ असताना पहिल्यांदा बघतोय का? आणि बाबा न्यायला जरा उशीर झाला तर बस, माझी अजिबात मनस्थिती नाही कोणाचं काही ऐकून घेण्याची. आई, बाबा कुठे आहेत? म्हणजे तुझी रिहर्सल बघायला आले नाही का ते? अगं नाही, मला सांग ना बाबा कुठे आहेत. एक मिनिट, तुझ्या चेहऱ्याकडे बघून भलतंच काहीतरी घडलं असं वाटतंय. मला सांग खरं खरं काय झालंय ते. हे बाई, तू पहिले शांत हो ना. मला असं कळलंय की बाबांवर हल्ला झालाय. काय? कसला हल्ला? मला प्लीज खरं सांग काय झालंय ते. हे बघ आई, तू शांत हो. बघू, आपण ऑफिसला फोन लावून बघूया. हे बघ तेजस, आता ऑफिस मध्ये खरंच कोणी नसेल, त्यापेक्षा आपण डिरेक्टली कमिशनर काकांना फोन करूया. फोन लाव. या मराठे या. अरे असे काय बघताय? बऱ्याच वर्षांनी घरी आल्यासारखं. तुम्हाला का लागलंय? किती लागलंय? काही झालेलं नाहीये मला. बाबा, तुम्ही ठीक आहात ना? अरे मला काही झालेलंच नाहीये. तर आणा बॅग, आणा बॅग आहे त्यांची. किती लागलंय तुम्हाला? अगं मला काही लागलेलं नाहीये. अरे मामूली गोष्ट आहे ती. काय हो मराठे? मग आणि मराठे आलेत बऱ्याच दिवसांनी, जरा चहा पाण्याचं बघ. मला आधी सांगा, हे काय लागलंय तुम्हाला? हुमा, मला खरंच काही झालेलं नाहीये. एवढं घाबरण्यासारखं तर मुळीच काही झालेलं नाही. जा त्यांच्याकडे चहा जा. बाबा, ए वेडा, मला सांग, हे तुम्हाला कसं काय कळलं? शिकारी का शिकार हो गया. आज तक मेरा निशाना कभी फेल गया है क्या? इसीलिए तो तुझे भेजा था. बोल. शॉलेट फटका पड़ा है कीर्तने को. ऐसा पत्थर घुमा के मारा है ना, उसका जखम जिंदगी भर नहीं भूलेगा वो. शाबास. त्याचं इतकं रक्त गेलंय की त्याच्या डोक्यावरचं इमानदारीचं भूत नक्कीच उतरेल. सही है भाई, लेकिन सुधरेगा ना हो? नहीं तो अगला पत्थर कीर्तने की बेटी के सर पे. और उसका बेटा भी तो है. अपने को क्या, बस किसी न किसी कीर्तने का खून निकलने से मतलब. क्या? तुम्ही खूप मदत केलीत, धन्यवाद. सर ते माझं कर्तव्यच आहे आणि तुमच्यामुळेच हे असं प्रामाणिक काम करायला मिळतंय सर मला. आणि सर, तुमच्यासोबत काम करत असताना तुमच्याबरोबर स्वतःचाही अभिमान वाटतो सर. काय ना मराठे, प्रामाणिकपणे काम करण्यासाठी माणूस आधी प्रामाणिक असावा लागतो. तुम्ही तसे आहात म्हणून तुम्ही काम करू शकता. तुमचा प्रामाणिकपणा कधीच सोडू नका बरं का. हो सर. खरंच खूप धन्यवाद. मॅडम, प्लीज आता लाजवू नका. सर, मी निघतो आता. हो या. आणि घरी पोचलात की अवश्य फोन करा. हो सर, नक्की. येतो मॅडम. या या या. सोडायला येऊ? नाही सर, आराम करा आता. बरं, आता मला सांगा, हे सगळं तुम्हाला कसं काय कळलं? ते ताई बोलली मला. ताई तर कॉलेजमध्ये गेली होती ना? बाबा, ते कार्तिकला मेसेज आला होता. त्यात तुमच्यावर हल्ला झाल्याची बातमी होती. हो, त्यानेच आम्हाला घरी ड्रॉपही केलं. मी खूप घाबरले होते म्हणून ड्राईव्ह करू शकत नव्हते. अगं पण तुम्ही त्याला इथे का नाही बोलवलत मग? नाही नाही, त्यांनी केलं ते योग्यच केलं. म्हणजे कार्तिकने चांगलं काम केलंय, पण त्याला अगदी घरी बोलवण्याची काही अशी गरज नव्हती. उगाचच तेवढ्यासाठी त्याचा वेळ कशाला वाया घालवायचा, नाही का? त्यांनी केलं ते योग्य केलं. काका, येते मी. हो,
तू सुद्धा घरी पोचलीस की फोन कर. तेजस, जातोस तिला सोडायला? नाही, नको नको काका. आणि तुम्ही खरंच काळजी करू नका, मी करेन मॅनेज. बा, सावकाश जा. हो. बाबा मी खूप घाबरले होते. मला नक्की सांगा ना काय झालं होतं. अगं काय नाही, डिमॉलिशनच्या वेळेला कोणीतरी गर्दीतून एक दगड मारला, तो लागला डोक्याला माझ्या. तुम्ही इतक्या सहजपणे कसं काय सांगू शकता? अगं मग काय रडत रडत सांगू का? बॉर्डरवरती जवान त्यांचं काम करतात, शहरामध्ये पोलीस त्यांचं काम करतात, मी सुद्धा माझं काम करतो. अहो काय बोलताय तुम्ही? हो, मी माझी ड्युटी करतो आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. बाबा निदान तुम्ही हा असा विचार तरी करता, पण आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. आता कौतुक नाही करायचं, आता खंबीरपणे उभं राहण्याची वेळ आलेली आहे. अरे कर्नल एम.एन. रॉयची स्टोरी वाचा. या रिपब्लिक डेला त्यांना युद्ध शौर्य पुरस्कार मिळाला आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी म्हणजे 28 जानेवारीला आतंकवाद्यांशी लढताना ते शहीद झाले. माझी ही जखम तर काहीच नाहीये ग. यापेक्षा फार मोठी मोठी माणसं या देशात होऊन गेले. त्यामुळे आता रडत बसायचं नाही, खंबीरपणे सामना करायचा आपल्याला. कळलं? माझं इंटेन्शन मजबूत आहे, इरादे पक्के आहेत. त्यामुळे आता रडत बसायचं नाही. सो बी ब्रेव. खूप दुखतंय? हा म्हणजे दुखत होतं, पण तुझा स्पर्श झाला आणि सगळ्या वेदना पळून गेल्या. कधी संपणार तुमचं हे पुस्तक? कधीच वाचताय? सावरकरांचं जीवन वाचताना अंगावर असा रोमांच उभा राहतो ग. प्रत्येक पान आहे ना, प्रत्येक चॅप्टर पुन्हा पुन्हा वाचावासा वाटतो. हे सगळं वाचलं ना की अशी एक शक्ती मिळते, एक ताकद मिळते. असं वाटायला लागतं की जीव गेला तरी 72, पण शेवटच्या क्षणापर्यंत देशाची समाजाची सेवा करत राहायचं. तुम्हाला जीव गेला तरी चालेल, पण आमचं काय? आम्ही नाही जगू शकत तुमच्याशिवाय. त्यात तुम्हाला आणि मुलांना धमकी दिली आहे त्यांनी. अशा अवस्थेत इथे राहायला नको. पण ट्रान्सफरचं बोलावं तर तुम्हाला पटणार नाही. कसं समजावू? आम्हाला खूप काळजी वाटते हो तुमची. उमा, कसला एवढा विचार करतेस? स्वतःची काळजी घ्या, जशी कामाची घेता. अगं वेडे, काहीही झालेलं नाहीये मला. तुमचं काम जेवढं महत्वाचं आहे ना, तेवढंच आम्ही महत्वाचे आहोत. कदाचित त्याही पेक्षा जास्त. तुला खरं सांगू, खरंच काळजी करण्यासारखं काहीही नाहीये. एवढासा छोटा दगड होता, असल्या दगडाने घाबरून जाणारा माणूस नाहीये मी. मला एक सांग, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले ह्यांच्या अंगावर तर शेणाचे असे गोळे मारायचे ग लोक, दगड मारायचे. त्या दगडाला, त्या शेणगोळ्याला जर ते घाबरले असते तर पुढे मग स्त्री शिक्षणासाठी त्यांनी कार्यच केलं नसतं, नाही का? असं घाबरून नाही चालत. काळजी नको करूस. हे डोक्याला लागल्यापासून हे आवाज सहन होत नाहीत ग. हा, हॅलो कीर्तने, कैसा था निशाना? अरे निशाणा बरोबर होता, पण माणूस चुकला. अरे बेड्या,
बंदुकीच्या गोळीला सुद्धा मी घाबरत नाही, असल्या छोट्या दगडांना काय धमकावतोस रे मला? ए ज्यादा उड़ मत, ये सिर्फ मैसेज था, सुधर जा नहीं तो जान से हाथ धो बैठेगा। अरे कुणाला धमकी देतोयस तू? असल्या धमक्यांना घाबरणारा नाहीये मी। तुझी मुंबईतली सगळी अनधिकृत बांधकामं जमीन दोस्त केल्याशिवाय राहणार नाही मी, कळलं? आणि माझ्यापेक्षा स्वतःची काळजी घे, नाहीतर जेलमध्ये आयुष्यभर सडून शेवटी मरशील जेलमध्येच। मेरे को धमकी मत दे, जेल में डालेगा तो भी बाहर मेरा काम करने वाले बहुत लोग हैं, समझा क्या? मला वाटलं होतं तेवढं प्रकरण सोपं नाहीये हे। तुम्ही नका ना नादी लागू त्यांच्या। मी घाबरणारा माणूस नाहीये। यांच्या गँगची जेवढी अनधिकृत बांधकामं या मुंबई शहरामध्ये आहेत, तेवढी सगळीच्या सगळी जमीन दोस्त केल्याशिवाय हा कीर्तने स्वस्थ बसणार नाही।